नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण सगळ्यांनीच विविधतेने नटलेल्या या भारतभूमीवर जन्म घेतलाय. इतकंच नव्हे, महाराष्ट्रात कितीतरी संत महापुरुष यांनी जन्म घेतलेला आहे आणि त्याच महाराष्ट्राच्या मातीतले तुम्ही आपण सगळे लेकरं आहोत. आपल्या विविधतेने नटलेल्या या भारतभूमीचं वैशिष्ट्य हेच की आपण सगळेच विविध सण दिनविशेष साजरे करतो, ते सुद्धा एकत्रित येऊन आनंदाने, उत्साहाने आणि अभिमानाने. आपल्या सोबतच हा निसर्ग, ही सृष्टी सुद्धा सगळे सण साजरे करत असते, जे आपण कायम बघतो. चला तर मग या चित्रफितीमध्ये सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात वसंत पंचमीचे महत्त्व सौ सोनाली गवाणकर मॅडम यांच्याकडून. सुप्रभात मुलांनो. महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर संत्रींसाठी प्रसिद्ध आहे. नागपूरची शान, नागपूरकरांचा मान आणि फळांमध्ये सर्वात मोठं संत्र्याचं दान. मग फळांचा राजा कोण? आपण म्हणाल आंबा. आणि फुलांचा राजा गुलाब. पण तुम्ही कधी संत्र्याचं फूल पाहिलं आहे का? किती गोड दिसतं. आणि त्यातल्या त्यात जेव्हा झाडावर छोटी छोटी संत्री लागतात तेव्हा मन कसं भरून जातं. आता ऋतूंमध्ये सर्वात छान ऋतू कोणता? पावसाने अवनीला भिजवून सर्वांच्या मनाला तृप्त करणारा, शांती देणारा, शस्य श्यामला धरणीवर नवीन हिरवी मखमली चादर पसरवणारा वर्षा ऋतू. किंवा प्रचंड पाऊस पडल्यावर आपल्या करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलून सर्व लोकांचं रक्षण करणारा गोपाळकृष्णाचा आवडता वसंत ऋतू. या वसंत ऋतूमध्ये सर्व सृष्टी जणू सोनेरी सौंदर्यात न्हाऊन निघते, एका नववधूसारखी सजून निघते. अर्थातच वसंत ऋतू सर्वांचंच मन मोहून घेतो. म्हणूनच तर वसंत ऋतूला ऋतुराजही म्हणतात. चहूकडे प्रत्येक झाडावर नवीन हिरवीगार पालवी, वाटसरूंना शीतलता देणारी सावली आणि आंब्याला मोहर आल्यावर त्याचा वाऱ्यात पसरलेला सुवास. प्रत्येक झाडावर जिथेही दृष्टी जाईल सुंदर सुंदर फुले. हे वसंत ऋतूचं वैशिष्ट्य आहे. जेव्हा वारं वाहतं तेव्हा पानं होतात आणि त्यातून एक सुंदर मंजूळ ध्वनी ऐकू येते. त्यात असं वाटतं जणू वारं एखादं वाद्य वाजवत आहे. त्यात कोकिळ गाण आणि बागेत मोराचा नाच, हे निसर्गाचं जादूच नाही का? या ऋतूमध्ये जेही काय अंगी लागे, रूप सावळे उजळू लागे. अशा सुरम्य वातावरणात आपण सर्वांना एकत्र आणणारा सण म्हणजे वसंत पंचमी. या दिवशी बुद्धीची देवी विद्यादायिनी सरस्वती मातेची पूजा प्रत्येक विद्यार्थी अत्यंत उत्साहाने करतो. या दिवशी पांढरे वस्त्र धारण केलेल्या सरस्वती मातेला पिवळे फूल आणि पिवळे तांदूळ अर्पण केले जातात. ह्या दिवशीच सरस्वती माता या पृथ्वी तळावर अवतरली होती. वसंत पंचमी हा आपण सर्वांचा आवडता सण आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात प्रत्येक भागात वेगवेगळ्या रूपात ह्या सणाला थाटामाटाने साजरी केले जाते. वसंत ऋतूबद्दल एका कवीने काय म्हटलंय? वसंत ऋतू आला घेऊन नवती हिरवी नव पावले, निसर्गाचे नाजूक रूप मनास खूप खूप लागले, मनास खूप खूप भावले. विद्यार्थी मित्रांनो, परिवर्तन हा जगाचा नियम आहे. सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख जर आलं नाही तर खऱ्या सुखाचा आपण अनुभवच घेऊ शकत नाही. आणि म्हणूनच ज्या गोष्टीची उत्पत्ती झाली आहे ती लयाला जाते आणि लयाला गेल्यानंतर पुन्हा नव्या उत्पत्तीची कुठेतरी संभावना निर्माण होते. हे बदल आपण कायम अनुभवत असतो. जसं परिवर्तन आपण आपल्या जीवनात अनुभवतो तसंच हे या सृष्टीतही आपण अनुभवत असतो. म्हणूनच आपल्याला हा निसर्ग कधी सौम्य, कधी तीव्र, कधी शीतल, कधी दाहक, तर कधी आल्हाददायक अनुभवत असतो. ऋतूंच्या विविध छटा, त्याचे रंग आपण जाणून घेणार आहोत सौ समीक्षा पराड यांच्या स्वरचित कवितेतून. नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. आपल्या सर्वांना माहीतच आहे की आपल्या निसर्गात निरनिराळे बदल होतात ते ऋतूंमुळेच. 6 ऋतूंचे 6 सोहळ. या 6 ऋतूंमुळे, या 6 ऋतूंमध्ये होणाऱ्या नैसर्गिक बदलाचे, होणाऱ्या परिणामांचे वर्णन मी माझ्या स्वरचित कवितेद्वारा तुमच्यासमोर मांडू इच्छिते. कवितेचे शीर्षक ऋतू रंग. ग्रीष्म पातला सूर्य तापला, रखरखते ऊन चहूकडे. ग्रीष्म पातला सूर्य तापला, रखरखते ऊन चहूकडे. आंब्याचा लळा
अन उन्हाच्या झळा पसरे जिकडे तिकडे. तद अंग अंग भिजवीत येत असे वर्षाराणी. तद अंग अंग भिजवीत येत असे वर्षाराणी. कणकण होई तृप्त बरसता ऋतुराणी. भूवर सांडलेले शरदाचे चांदणे. भूवर सांडलेले शरदाचे चांदणे. हळूच ओठांवर येई अंतरीचे गाणे. येई हेमंत घेऊनिया ऊन सोनियाचे. येई हेमंत घेऊनिया ऊन सोनियाचे. जळीस्थळी उभारीत लेणे वैभवाचे. पैंजण बांधुनी येतो हळवा शिशिर. पैंजण बांधुनी येतो हळवा शिशिर. जुने टाकुनी करतो नव्याचा स्वीकार. येई वसंत लेऊनी रंगगंधांचा साज शृंगार. येई वसंत लेऊनी रंगगंधांचा साज शृंगार. सारे म्हणती यास जीवलग ऋतुराज. सृष्टीचा सृजनोत्सव नवलाई ऋतू संगे राही. सृष्टीचा सृजनोत्सव नवलाई ऋतू संगे राही. 6 ऋतूंचे 6 सोहळे. 6 ऋतूंचे 6 सोहळे. नवी उमेद नव उत्साहात वाही. नवी उमेद नव उत्साहात वाही. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या थोर भूमीत अनेक तपस्वी सिद्धमुनी ऋषीमुनी होऊन गेलेत. हल्लीच्या तुम्ही पिढ्या वेगवेगळे दिन साजरे करता. मदर्स डे, फादर्स डे, व्हॅलेंटाईन्स डे, फ्रेंडशिप डे. पण आपल्याकडे हे जे थोर पुरुष होऊन गेलेत, ऋषीमुनी होऊन गेलेत, या सगळ्यांनीच प्रत्येक गोष्ट का साजरी करावी याचा शास्त्राद्वारे काही ना काही ठोस असं कारण दिलेलं आहे. आपल्याकडे आपल्या संस्कृतीत सूर्य, चंद्र, तारे, नवग्रह या सगळ्यांनाच अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि त्यांची आपण वेळोवेळी उपासना करतो, पूजा करतो. ती का करावी हे सुद्धा आपल्याला कायमच शास्त्रांद्वारे पटवून दिलेलं आहे. सूर्य हा सर्वात तेजस्वी, सर्वात सामर्थ्यवान, बुद्धिवान, युक्तिवान, सर्वज्ञ असा जगत चालक आहे. सूर्याच्या उगवण्यानेच संपूर्ण सृष्टी आपोआप जागृत होऊन पिवळ्या चैतन्यात न्हाऊन निघते आणि म्हणूनच आपण सर्व हिंदू सूर्याच्या उगवण्यानेच आपल्या दिवसाची सुरुवात करतो आणि आपला दिवस संपतो तो देखील सूर्यास्तानंतरच. या सूर्याची उपासना आपण का करायची? कारण सूर्य हा सगळ्या जीवांचा जीवनदाता किंवा एक प्रकारची संजीवनी देणारा आहे आणि म्हणूनच आपल्या येथील सिद्धमुनींनी, ऋषीमुनींनी सूर्याची उपासना करण्यासाठी एक दिवस नेमून दिलेला आहे, तो म्हणजे रथसप्तमी. चला तर मग जाणून घेऊयात या रथसप्तमीबद्दल अधिक सौ रुपाली कनकदंडे मॅडम यांच्याकडून. नमस्ते बालमित्रांनो. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. हे ऐकल्याबरोबर आठवण होते ती मकर संक्रांत या सणाची. हा सण पौष महिन्यात म्हणजेच 14 किंवा 15 जानेवारीला येतो. स्त्रियांसाठी याचे विशेष महत्त्व. या सणापासून तिळगुळाचे व हळदी कुंकाचे दैनंदिन समारंभ सुरू होतात आणि ते रथसप्तमी या दिवशी संपतात. तर या रथसप्तमी सणाबद्दल मी आपल्याला विशेष माहिती सांगणार आहे. रथसप्तमी हा दिवस माघ महिन्यातील शुद्ध सप्तमी या तिथीला साजरा केला जातो. या सप्तमीला आरोग्य सप्तमी असेही म्हणतात. रथसप्तमी हा दिवस सूर्याच्या उपासनेचा दिवस आहे. अदिती आणि कश्यप यांचा पुत्र सूर्य यांचा हा जन्मदिवस असे मानले जाते. या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान करून तसेच लाल फूल, चंदन, कापूर अर्पण करून छोट्या कलशातून सूर्याला अर्घ्य दिले जाते. या दिवशी अंगणात वृंदावनाच्या समोर रथ आणि सूर्य यांची सुंदर रांगोळी काढली जाते. तसेच छोट्या बोळक्यात दूध ठेवून उकळून आटवून त्यापासून खीर बनवून त्याचा नैवेद्य सूर्याला अर्पण केला जातो. रथसप्तमी हा सण म्हणजे सूर्य उत्तरायणात मार्गक्रमण करत असल्याचा सण आहे. उत्तरायणात सूर्य उत्तर दिशेला कललेला असतो. रथसप्तमी हा दिवस म्हणजे अदिती आणि कश्यप यांचा पुत्र सूर्य याचा हा जन्मदिवस असे मानले जाते. या दिवशी 7 घोडे आणि सारथी अरुण याच्यासह
सूर्याची उपासना केली जाते. धन्यवाद. राजाधिराज छत्रपती शिवराय दुर्गपती गज अश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जाग्रत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंदर पौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. विद्यार्थी मित्रांनो, ज्यांच्या नावाचा केवळ उच्चार जरी झाला तरी मराठी रक्तात उत्साहाचा संचार होतो, शक्तीचा संचार होतो, असे श्री छत्रपती शिवराय, ज्यांनी अगदी बालपणापासूनच जिजाऊंकडून हिंदवी स्वराज्याचा विचार मनात ठसवला. आणि तो नुसता ठसवलाच नाही तर अगदी बालपणापासून मूठभर मावळ्यांसह विविध योजना आखल्याच नाही तर त्या पारही पाडल्या आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. भगवा फडकवला. मनामनात भगव्याबद्दलचं प्रेम अभिमान त्यांनी रुजवला. इतकंच नाही, आपल्या मातीबद्दल आपल्याला प्रेम असावं हा विचार त्यांनी मनामनात पेरला. अन्याय करणाऱ्यांविरुद्ध बंड करून पेटावं, स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्यांविरुद्ध, स्त्रियांचा माता भगिनींचा अनादर करणाऱ्यांच्या विरुद्ध त्यांना वेळीच ठेचून शासन करावं या विचारांचे शिवछत्रपती. नुकतीच आपण शिवजयंती साजरी केलेली आहे. शिवजयंतीबद्दल आपण अधिक जाणून घेऊयात विद्या गावंडे मॅडम यांच्याकडून. धन्य धन्य शिवाजीश्वर, धन्य धन्य शिवाजीश्वर, पराक्रम थोर, गेले जर पाजनी पाणी दृष्ट मोगलास, पाजनी पाणी दृष्ट मोगलास, घडविला स्वराज्याचा इतिहास, घडविला स्वराज्याचा इतिहास, कीर्तीचा डंक भिडे गगनास, जी 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 जी, कीर्तीचा डंक भिडे गगनास, जी 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 जी. तर मग जाणून घेऊया शिवजयंतीबद्दल. महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध सण व उत्सव आहे. 19 फेब्रुवारी 1630 ते 3 एप्रिल 1680 हा त्यांचा कार्यकाळ. हे मराठी साम्राज्याचे संस्थापक होते. भोसले कुळातील या राजाने विजापूरच्या आदिलशाही विरुद्ध आणि मोगल साम्राज्य विरुद्ध संघर्ष करून मराठा साम्राज्य स्थापन केले. रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजी राजांनी उभे केले आणि इसवी सन 1604 मध्ये छत्रपती म्हणून राज्याभिषेक करून घेतला. सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला, भगवाटिया चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला, हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला, महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्मलेल्या मुलाला सांगावं लागत नाही की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, कारण जन्मताच इथली माती प्रत्येकाच्या मनामध्ये शिवछत्रपती हे नाव कोरून ठेवते आणि म्हणूनच शिवछत्रपती हे नाव भारतातच नव्हे तर संपूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. छत्रपती शिवाजी राजांचे गुणगान सांगावे तेवढे कमीच. जे वय खेळण्या बागडण्याचे असते त्या वयात शिवरायांनी हाती तलवार घेतली. अश्वारोहण, गजारोहण, भाला, चक्र, पट्टा, दुर्गम अशा शत्रू प्रदेशातून निसटून जाण्याची कला, अशा विविध कला त्यांनी शिकल्या. हे सर्व कशासाठी हा कधी आपण विचार केला आहे का? शिवरायांना जाण होती गोरगरीब जनतेची, राजांना जाण होती रयतेचे रक्षण करण्याची. यामागे शिकवण होती व संस्कार होते ते अशा वाघिणीचे की ज्यांच्या पोटी शिवरायांनी जन्म घेतला आणि ती वाघीण म्हणजे राजमाता जिजाऊ. मंजूळ सनई चौघड्यांचा निनाद शिवनेरी गडावर घुमू लागला. रयतेचा राजा माझा शिवाजी जिजाऊंच्या पोटी हिरा जन्मला, जिजाऊंच्या पोटी हिरा जन्मला. या शूरवीर पराक्रमी राजाला जनता शिवराय, शिव, शिवबा, राजे, शिवाजी महाराज अशा नावाने संबोधते. शिव म्हणजे काय? शिव म्हणजे लोक, शिव म्हणजे प्रेम, शिव म्हणजे मातृत्व, शिव म्हणजे पितृत्व, शिव म्हणजे कर्तृत्व, शिव म्हणजे स्वराज्य आणि शिव म्हणजे शिवराय, शिवराज्य.
प्रणाम अशा वीराला जीवन सार्थकी झाला. गड आला पण सिंह गेला असे मावळे लाभले शिवबाला. चला तर मग जाणून घेऊया पहिली शिवजयंती कुठे आणि कशी साजरी झाली. इसवी सन 1869 साली महात्मा ज्योतिराव फुले यांनी रायगडावरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली व त्यांच्या जीवनावर सर्वप्रथम प्रदीर्घ असा एक पोवाडा लिहिला. शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोचावे यासाठी फुलेंनी इसवी सन 1870 साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती. आणि शिवजयंतीचा हा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला. त्यानंतर ब्रिटिश काळात बाळ गंगाधर टिळक यांनी शिवजयंतीच्या माध्यमातून लोकांना एकजूट करण्याचे काम केले. पण आज मात्र त्याचे स्वरूप बदललेले आहे. आज शिवजयंती आनंदाने उत्साहाने साजरी करतो, डीजे लावून नाचतो. सोशल मीडियावर शिवजयंतीच्या संदेशाचे तर पेवच फुटते. बाईकवरून रॅली काढणे, कपाळावर चंद्रकोर, गाड्यांवर शिवा, शिवबा, शिवराय लिहिणे, चेहऱ्यावर राजांसारखी दाढी वाढवणे म्हणजे शिवभक्त असे होत नाही. महाराजांना काय हेच अभिप्रेत होते? नाही ना. आजच्या आधुनिक युगात खरी गरज आहे ती शिवरायांचे विचार समाजातल्या प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याची आणि त्यांचे गुण अंगी बाळगण्याची, शिवरायांचा इतिहास जपण्याची, गड किल्ले यांचे रक्षण करण्याची, छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्याप्रमाणे कार्य करण्याची, परस्त्रीला माते समान मानून तिचे रक्षण करण्याची, जात भेद न मानता सर्वांनी एकत्र येऊन कार्य करण्याची, हीच खरी आपल्या छत्रपतींची शिवजयंती. विकासाचा महामेरू, दूरदृष्टीचा, चातुर्याचा होता खरा सल्लागार, रयतेचा राजा, प्रेमाचा खजिना, माझा तयांना मुजरा त्रिवार, माझा तयांना मुजरा त्रिवार. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. विद्यार्थी मित्रांनो, भाषा आपल्याला शिकावी किंवा शिकवावी लागत नाही. कारण काय तर अगदी बालपणापासून आपल्या अवतीभोवती जे लोक बोलत असतात, आपली आई, आपले बाबा, आपले आजी आब्बा किंवा अजून ताई दादा, कोणीही कोणाचं तरी बोलणं आपण सतत ऐकत असतो. ते आपल्या कानावर पडत असतं आणि ऐकून ऐकून कधी कधी अनुकरण करता करता आपण सहज ती भाषा आत्मसात करत असतो आणि शिकत असतो. म्हणून भाषेला शिकावं लागत नाही. पण मग आपण कुठे राहतो? महाराष्ट्रात. आपली भाषा ही मराठी. ही भाषा शिकावी लागली असेल का आपल्याला? तर नाही. ही आपली मातृभाषा. पण दर 10 कोसांनंतर किंवा दर कोसानंतर ही बोली भाषा बदलत जाते आणि तरी सुद्धा प्रत्येकाला आपल्या बोलीभाषेचा सार्थ अभिमान असतो आणि तो असायलाच पाहिजे. तुम्हाला, मला, आपल्या सगळ्यांनाच आपल्या मराठी भाषेचा असाच अभिमान आहे की नाही? म्हणूनच आज आपण सगळे मिळून मराठी दिवस साजरा करणार आहोत. चला तर मग मराठी दिवस का साजरा करावा हे आपल्याला आता सांगत आहेत सौ समीक्षा पराड मॅडम. ऐकून घेऊया. सुप्रभात बालमित्रांनो. माय मराठी, साध मराठी, भाषेचा भावार्थ मराठी, बात मराठी, साथ मराठी, जगण्यातला हा अर्थ मराठी. आपण महाराष्ट्रात राहणारो, आपली भाषा ही मराठी. आज मी तुम्हाला मराठी दिनाबाबत काही माहिती सांगणार आहे. आज 27 फेब्रुवारी या दिवशी जागतिक मराठी भाषा दिवस साजरा केला जातो. मराठी भाषातील ज्येष्ठ साहित्यकार आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस या प्रित्यर्थ मराठी भाषा दिन साजरा केला जातो. विवा शिरवाडकर हे एक उत्तम कवी, लेखक व नाटककार होते. जीवन लहरी, किनारा, मराठी माती इत्यादी प्रकारचे त्यांचे काव्यसंग्रह प्रकाशित आहेत. तसेच दुसरा पेशवा, वीज म्हणाली धरतीला, नटसम्राट, राजमुकुट इत्यादी गाजलेली त्यांची नाटके. त्यांच्या नटसम्राट या नाटकाला साहित्य अकादमीचा पुरस्कारही प्राप्त झालेला आहे. कुसुमाग्रज यांचे मराठी साहित्यिक योगदान अवर्णनीय आहे आणि त्यांनी त्यांच्या साहित्याची सुरुवात ही कवितेपासून सुरू केलेली आहे. भविष्यातील पिढीने हा मराठीचा वारसा
पुढे न्यावा म्हणून मराठी राजभाषा दिन साजरा करण्याची प्रथा सुरू झाली आहे. 27 फेब्रुवारी या दिवशी केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभरात हा दिवस साजरा केला जातो. आपल्या मराठी संस्कृतीचा वारसा खूप मोठा आहे. आपल्या या मराठी मातीत मराठी चित्रपट, नाटक, काव्य इत्यादींचा फार मोठा वाटा आहे आणि वारसा चालवलेला पुढे आपण वारसा चालवावा अशी अपेक्षाही आहे. अशा अनेक गोष्टींमुळे आजपर्यंत आपण हा मराठी वारसा जपत आहे. या मराठी मातीत मराठी चित्रपट, नाटक, काव्य इत्यादी यांचा फार मोठा वाटा आहे. अशा अनेक गोष्टींमुळे आजपर्यंत आपण हा मराठी वारसा जपत आलेलो आहोत. याच मराठी मातीत अनेक संत महात्मे होऊन गेले. त्यांनी या मराठी भाषेतून अनेक स्तोत्र, श्लोक लिहिले आहेत आणि लोकांना त्यांनी त्यातून चांगला संदेशही दिलेला. छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमीच मराठी संस्कृतीचे आणि मराठी भाषेचे रक्षण केले. एवढेच नव्हे तर प्रसिद्ध कलाकार, समाजसेवक, समाजसुधारक आणि उत्तम मराठी लेखक, कवी इत्यादी अनेक रत्ने या मराठी मातीतच घडली. हे सगळं असतानाही एका गोष्टीची खंत मनात निर्माण होते आणि ती म्हणजे की आता आपली मराठी संस्कृती, मराठी भाषा लुप्त होत आहे. 18व्या शतकात इंग्रज भारतात आले ते व्यापार करण्याच्या दृष्टीने. त्यांनी व्यापाराची सुरुवात करून त्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी इंग्रजी भाषेचा प्रसार करायला सुरुवात केली. तेव्हापासून इंग्रजी भाषा आपल्या इथे रूढ झाली, ती आजतागायत आली. यामुळे या मराठी भाषेला लोक विसरत चाललेले आहेत. मायबोलीचा अवलंब करून चालणार नाही. इंग्रजी ही काळाची गरज आहे नक्कीच, याबाबत दुमत नाही. पण त्यासाठी मराठी भाषा विसरणे हे योग्य नाही. मराठी माणूस नोकरी, व्यवसाय, उच्च शिक्षण घेण्यासाठी किंवा त्यानिमित्ताने जगाच्या कानाकोपऱ्यात गेलेला आहे. तिथे जाऊन इतर भाषा अवगत करून मराठी भाषेला तो विसरत आहे. आपल्या मराठी दिवसाचे औचित्य साधून मी आपणा सर्वांना किंवा या नवीन पिढीला एक सांगू इच्छिते की नवीन पिढीने महाराष्ट्राचा इतिहास, मराठीचा इतिहास, आपले साहित्य वाचावयास हवे. आपण सर्वांनी मराठी भाषेचा प्रसार, जास्तीत जास्त प्रसार आणि वापर केला पाहिजे. ही सुरुवात आपल्या घरापासून व शाळेपासूनच करायला हवी. अशा गोष्टींमुळेच मराठी दिन साजरा केल्याचे खरे सार्थक होईल. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच आपण मराठी दिवस का साजरा करतो ते बघितलं. आपल्याकडे वैदिक काळापासून जी शिक्षण पद्धती होती त्यात मुखोद्गत शिक्षण पद्धतीवरती जास्त भर होता. मुखोद्गत म्हणजे पठण करून केलेली जी शिक्षण पद्धती होती त्याच्यावर जास्त भर होता. कालांतराने मग लेखन हेही समाविष्ट झालं. लेखनाला खूप महत्त्व आहे. तुम्ही तर ऐकताच, अगदी लहानपणापासून आपल्याला लहान मोठे शिक्षक, आपले आई वडील सतत सांगत असतात, अरे अक्षरं चांगले काढ रे, अरे छान अक्षरात लिहायचं आहे, अक्षर वळणदार हवं, सुवाच्य अक्षरात लिहायचं आहे. हे काय सुवाच्य, काय सुलेखन, काय अक्षर सुंदर का असावं. विद्यार्थी मित्रांनो, अक्षर खूप सुंदर का असावं याचं कारण मी तुम्हाला सांगते. तसं तुम्ही किंवा मी, आपली एक बॉडी लँग्वेज असते, म्हणजे हे देहबोली असते. देहबोलीतून बरंच काहीतरी आपण संदेश पोहोचवत असतो आणि म्हणूनच जशी आपली देहबोली असते की नाही, तशीच या अक्षरांची सुद्धा देहबोली असते. अक्षर जसे काढले जातील त्याच्यातून त्या पद्धतीचा संदेश बऱ्याचदा पोहोचवला जातो. ही सुद्धा एक सुंदर कला आहे. अक्षर सुंदर काढता येणं आणि वेगवेगळ्या पद्धतीने काढता येणं ही सुद्धा एक कला आहे. यालाच अक्षर रेखन कला असं म्हणतात. या कलेबद्दल आपण जाणून घेणार आहोत प्रणाली पवार मॅडम यांच्याकडून. नमस्कार. मराठी भाषा दिनानिमित्त अक्षर लेखन कला कसे असावे. आम्ही तुमचे अक्षर घडवत नाही, तर आम्ही तुमच्या हातून मातृभाषेचे सौंदर्य वाढवतो. तर चला बघूया अक्षर लेखन कला.
मराठी भाषा अमुची आहे महाराष्ट्राची शान. मराठी भाषा अमुची आहे महाराष्ट्राची शान. भजन कीर्तन भारूड ऐकताच हरपून जाते भान. काना मात्रा वेलांट्यांचे मिळाले आहे वाण. काना मात्रा वेलांट्यांचे मिळाले आहे वाण. साहित्य आणि इतिहासातही आहे खूप मान. अशा मराठी भाषेचा बाळगा थोडा गर्व. अशा मराठी भाषेचा बाळगा थोडा गर्व. मराठी राजभाषा दिन आनंदाने साजरा करूया सर्व. साजरा करूया सर्व. धन्यवाद.